सांगितल्याप्रमाणे हा असणार आहे पार्ट 2, जो की मी आले माझ्या मामाच्या इकडे. तर नेक्स्ट म्हणजे पार्ट 2 मध्ये काय काय होतंय ते शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आम्ही आलोय फायनली माझ्या मामाच्या घरी. हे आहे माझ्या मामाचं घर आणि हे आहे शेत, जवळच आहे, शेतातच घर आहे. मामाची सगळ्यात लहान मुलगी आमची वाटच बघत होती. गेल्या मामींनी मस्त चहा बनवून दिला. मामाच्या घराचं काम चालू होतं, सो मम्मी वरती बघायला आली होती की काम कसं चालू आहे. कशाचं झाड आहे ते? हे सोयाबीन आहे. विचारत होते का मी. हे सांग तुमचं सोयाबीन आहे का? मामा बाहेर गेला होता आणि मामी जेवायला बनवत होत्या आणि आजीवरच्या शेतामधून येत होती. सो म्हणलं तोपर्यंत शेतातच फिरून घ्यावं. गावाकडचे सगळे क्षण अनुभवण्यात एक वेगळीच मज्जा असते. कसं आपण लहानपणी कोणतीही सुट्टी असली की मामाच्या गावाला यायचं. मी तर खूप मिस करते हे सगळं. मामा पण घरी आला होता. मग रक्षाबंधनची तयारी चालू केली. ताट वगैरे रेडी करून घेतलं आणि पहिली राखी मम्मी बांधणार होती मामाला आणि नंतर मामाची मुलगी तिच्या भावाला बांधणार होती. अशा प्रकारे रक्षाबंधन झालं होतं. आजीची वाट बघत बसलो होतो कधी येते काय माहिती म्हणून. पण ठीक आहे, आली. थोडा लेट झाला तिला यायला, पण आली. ही आहे माझी आजी, म्हणजे माझ्या मम्मीची आई. फॅमिलीमध्ये गप्पा गोष्टींमध्ये टाईम कसा गेला कळलंच नाही. लेटही खूप झाला होता कारण घरी पण जायचं होतं आम्हाला. इथून 25 ते 30 किलोमीटर घर आहे. फॅमिलीसोबत छान छान फोटोज काढून घेतले. आपल्याकडे प्रथा असते हळदी कुंकू लावायची जाताना आणि मोठ्यांच्या पाया पडायचं. माझ्या लक्षातच नाही की माझं लग्न झालंय, म्हणजे मामी मला पण हळद कुंकू लावणार होत्या. इथे मामींनी माझ्या पाया पडायचं असतं म्हणली मम्मी, पण मला काही बरोबर नाही वाटलं, सो मी पाया नाही पडू दिले. बाय. असा गेला आजचा आमचा दिवस. हां चला चलो. तर आता झालेलं आहे आपल्या सगळ्यांसोबत भेटू. तर आज मामाच्या घरी खरंच खूप छान वाटलं मला. एकदम वातावरण पण एकदम भारी आहे आणि रक्षाबंधन सुद्धा झालेलं आहे, सेलिब्रेशन झालंय मम्मीचं सुद्धा. तर आता हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.